या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो। दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू, दोन्ही संघाचे 12th मॅन, दिगोडे संघाचा इथे 12th मॅन आहे मी वडू नवघर, रिया 11, रिया एंटरप्राइजेस वडू नवघर संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपला रिया डीजे मात्र वाचतोय, पण श्रेया 11 या संघाचा एक्स्ट्रा खेळाडू अर्थात 12th मॅन तो देखील आलाय, मी त्याचं स्वागत करतो। बिग मॅच, बडे मंच का बडा सामना असं म्हणतात आजच्या दिवसातील फायनलच्या आधीची फायनल आहे। म्हणजे या मॅच मध्ये ट्विस्ट, या मॅच मध्ये मजा आहे। या सुधागर नगरीमध्ये मी या दोन्ही संघांचं खरंच खूप सारं स्वागत करतो आणि जलसा ट्रॉफीच्या माध्यमातून हे दोन टीम आपल्याला या मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतात। तर नाणेफेकीचं कौल जिंकलंय श्रेया एंटरप्राइजेस वडू नवघर या संघानं। पहिल्यांदा क्षेत्रक्षण सजवलंय आणि गोलंदाजीच्या मार्कवर एक गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा उज्ज्वल स्ट्राइक एंड वरती अमर 11 दिगोडे संघ। स्ट्राइक एंड वरती आता फलंदाजे योगेश आणि नॉन स्ट्राइक एंड वरती अभिजित ठाकूर। छोट्या मोठ्याचा खेळ मात्र आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता मुरुडच्या मैदानावरती, पण आज सुधागडच्या मैदानावरती छोट्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल। वैयक्तिक 64 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून साकारली गेली, आता छोट्याकडे देखील पाहिलं जाईल। उज्ज्वल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा P1चं षटक ज्याच्या माध्यमातून फेकलं जाईल। चला टाइमपास नको या मॅच साठी, उज्ज्वलला विनंती आहे आपला खेळ आता आपण दाखवा। पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी मार्कवर 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज उज्ज्वल तयार। पहिला चेंडू आडव्या बॅटमधनं खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, धावांचा श्री गणेशा होतोय टीम अमर 11 दिगोडे संघाचा। सन्माननीय केतनजी देसाई साहेबांचं देखील व्यासपीठावरती आगमन होतोय, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या, आपलं स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आम्हाला देण्यात आलेली आहे। यावेळी दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहे अभिजित ठाकूर उर्फ छोट्या। लोअर पुलटा चेंडू सरळ बॅटनं सन्मान दिला गेला, पुन्हा एकदा 30 सर्कलच्या बाहेर या चेंडूला अडवलं जातंय। एक धाव पूर्ण झाली, एका धावेनं दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय। टीम अमर 11 दिगोडे संघाच्या धावा लागला धावफलकावरती त्या दोन। टीम श्रेया एंटरप्राइजेस वडू नवघर संघ मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज उज्ज्वल जो तिसरा चेंडू घेऊन यावेळेस पंचांच्या डाव्या बाजूला तयार। गुडलेन स्पॉटवर या चेंडूला उडवलं, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू जो निर्धाव ताकदीचा टाकला जातोय उज्ज्वलच्या माध्यमातून। उज्ज्वल एक कसलेला गोलंदाज आहे, ज्याला बऱ्याच वर्षापासून आपण या वडू नवघर संघातनं गोलंदाजी करताना पाहतोय, ज्यानं P1चं षटक फेकण्यामध्ये आतापर्यंत जमेची बाजू निर्माण केली ती वडू नवघर या संघासाठी। त्यांना मात्र धावांच्या गाडीचा हँडब्रेक खेचलाय, आता या गाडीचा गेअर जर दिगोडे संघाच्या माध्यमातून बदलायचा असेल तर ऍक्सिलेटर वरती ताव देणं देखील गरजेचं आहे। त्यावेळी स्ट्राइक एंड वरती फलंदाज योगेश। लोअर पुलटॉन चेंडू खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न, आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्राचा वापर, पण हे वापर करताना धीम्या गतीने चेंडू फेकण्याचा विक्रम केलाय गोलंदाज उज्ज्वलनं। पुन्हा एकदा एक धाव खर्च होतीये, एका धावेनं धावफलकावरती पहिल्या इनिंगचा आपण खेळ बघतोय। पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झाला आणि 3 धावा आहेत धावफलकावरती अमर 11 दिगोडे संघाच्या।
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेचलाय. दोन दोन क्षेत्ररक्षक पाठला करतायत. पातला करता करता चेंडू फरार. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती पलटवार, तसा चेंडू आर पार येतोय चौकार. इकडे ठाणे परिसर आहे, तो दुसरीकडे उरण परिसर. वडून अवघर हा संघ ठाण्यावरून आलाय, तर उरण वरनं आलेला अमर 11 दिगोडे संघ फलंदाजी करतोय. सुरेख चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. गुडलेन स्पॉट वरनं चेंडूला उसळी दिली. खडे खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये फलंदाज अभिजित ठाकूर मात्र चुकला आणि या चेंडूनं क्रिकेटचा सुहास सोडला. फलंदाजाला मात्र मोहात पाडलं. चेंडू फेकलाय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय बिनबाद. ही जमेची बाजू आहे टीम अमर 11 दिगोडे संघासाठी. 7 धावा आहेत धावफलकावरती, पण विरोधात श्रेया एंटरप्राइजेस वडू नवघर संघ मात्र चांगली कामगिरी करतोय. काय घडतंय काय बिघडतंय, विदाउट टीम मीटिंग मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल, पण त्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. रिया डीजे. सात धावा स्कोर कार्ड वरती आल्या. 7 आकड्याचं रहस्य नक्कीच तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण पुन्हा एकदा आठवण करून देतो. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची त्यांच्या जर्सीवरती 7 आकडा आपण पाहिला, पण उलट विचार केला तर फुटबॉल क्षेत्रामध्ये देखील 7 आकडा महत्वाचा आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो ज्याच्या जर्सीवरती हा 7 आकडा आपण पाहिला, जो गोल्डन शूजचा मानकरी ठरला. फुटबॉल क्षेत्रामध्ये एक मोठं नाव, ज्यांनी कोविड काळामध्ये बऱ्याच देशांना मदत देखील केली, असं क्रिस्टियानो रोनाल्डो या दोन्ही महान व्यक्तींची आठवण मात्र या 7 आकड्यावर होतीये. ही 7 पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजानं आपल्या टीमसाठी दिली. श्रेया एंटरप्राइजेस उज्ज्वल हा गोलंदाज मात्र वापरला गेला. आता दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज यश, ज्याच्या नावात बरंच काय, तो कशी कामगिरी करतोय. बल्लाळे शिबार एंड करणार, अर्थातच पाली एंड करणार. आता गोलंदाजी करणार गोलंदाज यश पंचांच्या डाव्या बाजूला. हा गोलंदाज शॉर्ट रनअप आहे. 7-8 पावलांचा रनअप सज्ज झालाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला चेंडू घेऊन यावेळेस हा चेंडू भन्नाट वेग होता, पण टप्प्यावरती नियंत्रण नव्हतं. पंचांनी मात्र सांगितलं नियम क्रमांक 22 चा वापर करताना हा चेंडू स्क्वेअर आहे. एका धावेनं धावफलकावरती देखील वाढ होती. टोटल 8 धावा स्कोर कार्ड वरती आल्या आणि 8 आकडा आठवण करून देतो या दिग्गज खेळाडूंची. पहिला बाईक मॅन आकाश गणपत तारेकर, ज्याचा वाढदिवस 8 नोव्हेंबर या दिवशी साजरा होतो, आणि आता तो मात्र कदाचित अलिबाग परिसरामध्ये मुरुडच्या मैदानावरती खेळ करतोय. आयोजकांचं खास करून मी कौतुक करेन, कारण या खेळाडूंना आपण सातत्याने युट्यूबच्या माध्यमातून आपल्या हँडसेट वरती पाहिलं, ज्यांना आपल्या स्क्रीन वरती पाहिलं, तेच खेळाडू आता मैदानावरती खेळ करतात. पुन्हा एकदा जलसो चषक 2022 च्या माध्यमातून पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ या स्पर्धेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं सर्वांचं शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतो. फुलटॉस चेंडू आडव्या बॅट मधनं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, ज्याने या चेंडूवरती एक धाव घेतली, पण तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली जाते. भीमरच्या या निर्णयासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि आमच्या ऑफिशियल पंच भोईर सर मात्र थोड्याच वेळात निर्णय देतील. निर्णय काय आहे हे पाहण्याआधी नक्कीच ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे रियाच्या माध्यमातून.
आणि पुरवठा देखील केला गेला. हा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. चौकार की षटकार अभिजित ठाकूर स्ट्राइक एंड वरती. लोअर फुलटा चेंडू सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं इट्स अ लॉलीपॉप डिलिव्हरी. अर्थातच येतोय अतिशय दर्जेदार फटका. आउट ऑफ द पार, बिग हिट. ड्रीम 11च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण चालू आहे. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये मुन्ना आपल्याला पाहायला मिळतात, तर स्क्रीन वरती आपण बघतोय अपडेटरच्या भूमिकेमध्ये चैतन्य. आणखी एक उत्तुंग फटका खेचण्याचा प्रयत्न यावेळेस क्षेत्र आहे लॉंग ऑफ. ज्या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव मात्र घेतली गेली. एका धावेच्या मदतीने टोटल 19 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. सन्माननीय व्यासपीठावरती बसलेल्या सर्व मान्यवरांकडनं या दोन्ही स्पर्धकांसाठी, दोन्ही खेळाडूंसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देखील आपण बघतोय. हा उत्तुंग फटका, चेंडूला लांबी कमी आणि उंची जास्त पाहायला मिळाली. झेल टिपला जातोय. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आणि त्यानंतर आता समुद्राकडे ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. थेट प्रक्षेपण चालू आहे ड्रीम 11च्या माध्यमातून. जलसोट चषक 2022 हे माध्यम. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये खेळायचा होता, पण बॅटची आतली एक कडा घेऊन मात्र चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची होती सांगता यशनं मात्र चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये. 19 धावांवरती आपण खेळ बघतोय, पण तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नॉन स्ट्राइक गेट वरती आहे आयुष कोळी. यावेळेस पॉइंटचं क्षेत्र निवडलं. 30 सर्कल मध्ये चेंडू अडवला गेला आणि या चेंडूवरती एक धाव सहज पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होत नाहीये आणि या एका धावेनं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20 धावा पूर्ण झाल्यात. बनताय ड्रिंक ब्रेक. आम्ही थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकू एक समुद्र. पंचायत सदस्य परळी सन्माननीय पंकज शेठ देसाई पहिले बाईक मॅन, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेमध्ये पुनश्च स्वागत केलं जाते. रुपेशजी घारे यांना देखील आमंत्रण असेल, आपण व्यासपीठावरती यावं. यांच्या नावानं आपण बघतोय टीम वडू नवघर संघ आज मैदानामध्ये खेळ करतोय. तर अमर हडप साहेबांच्या नावानं दिघोडे संघ आपल्याला पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 गडी बाद. टीम दिघोडे संघाच्या धावा लागल्यात त्या 20. 10च्या सरासरीनं या 2 षटकामध्ये धावा जमा करण्याचं काम फलंदाज अभिजित आणि त्याचबरोबर आयुष कोळी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून होत आहे. पण तिसऱ्या षटकाकडे देखील पाहिलं जाईल. खोपोली एंड कडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज घनश्याम मात्र मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करतोय. आमचे लेग पंच आहेत प्रमिलजी शिंदे आणि मेन पंच आहेत
हा कोळंबे सर जे कर्जतचे आहेत जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये घनश्याम गोंदाजीच्या ट्रॅक वरती पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू घेऊन तयार. आखो टप्प्याचा चेंडू अभिजितच्या बॅट वरती आला आणि जातोय बिग हिट सीमारेषा आरपार. नो डाऊट इट्स अ षटकार. आपल्याला आमंत्रण असेल आपण व्यासपीठावरती यावं. तर या 6 धावांनी टोटल 26 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. पुन्हा एकदा फुलटॉक चेंडू. अर्थातच हा चेंडू मात्र जातोय काव कॉर्नर रिजनच्या बाहेर. बॅक टू बॅक वाघाची धाड फोडला पहार. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. बत्तीस 32 धावांच्या गतीचा अंतर मात्र आता वाढलंय आणि ते वाढवण्याचं काम मात्र अभिजित ठाकूर मात्र करतोय मैदानामध्ये. हा सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये बचावक पवित्रा मात्र वापरला गेला. भेदक मारा केला गेला या चेंडूवरती. गतीचा वापर करताना गोलंदाज घनश्यामनं मात्र हा चेंडू फेकलाय निर्धाव. पहिल्या 2 चेंडूवरती 2 बिघाड्या आले, षटकार पाहायला मिळाले, पण तिसरा चेंडू घनश्यामच्या माध्यमातून फेकलाय निर्धाव. अभिजित सारख्या एका मोठ्या फलंदाजाला मात्र लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. घनश्याम करतोय कमबॅक असं म्हणतात. सो सोनार की तो एक लोहार की. येणाऱ्या चेंडूवरती गोलंदाज हवी होतोय का फलंदाज बाजी मारतोय हे देखील पाहिलं जाईल. हा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. चेंडूला लांबी कमी, उंची जास्त आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. अभिजित नावाचं वादळ यावेळेस शांत केले घनश्याम या गोलंदाजानं. ऐकू एक सुमधुर संगीत. जोर का झटका धीरे. धन्यवाद. वातावरणामध्ये होळीनंतर उष्णता जास्त पाहायला मिळायची, पण आता होळीच्या आधीच उष्णता आपण बघतोय. कार्ले डोंगरावरती पहाटेच्या वेळी धुकं पडलं असेल, पण आता मात्र ऊन पडलंय. तर हा चेंडू निर्धाव ताकदीचा टाकलाय घनश्याम या गोलंदाजानं. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 32 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये आलाय कल्पेश गावण. 4थ्या षटकाचा खेळ मात्र सुरू होईल आणि या 4थ्या षटकामध्ये आक्रमण नक्कीच केलं जाईल, कारण की हे स्लॉगरचं षटक आहे. या षटकामध्ये तोडजोड मारधाड नक्कीच पाहायला मिळणार, कारण दिघोडे संघ मात्र 32 या धावसंख्येवरती सुस्थितीमध्ये नाहीये. या मैदानाचा भौगोलिक आपण विचार केला सहज 60-65 धावांचा बाटला होतो. पहिल्या दिवसामध्ये 70, 75, 80 धावांपर्यंत देखील मजल मारली गेली, पण त्यानंतर आलेख कमी कमी पाहायला मिळाला आणि त्यानंतर वेळेला महत्व दिलं नाही. सामने उशिरा सुरू झाल्यामुळे प्रत्येक सामना 5 षटकाचा आयोजकांना खेळवायचा होता, पण तो आता 4 वरती आलाय आणि अशाच पद्धतीने जर उशीर होत राहिला तर 3 वरती देखील येऊ शकतो.
नेक्स्ट बॉलर दिनेश चौगुले, वडू नवघर, श्रेया एंटरप्राइजेस या संघाचा खेळाडू. चला विनंती आहे लगेच मॅचला सुरुवात करा. आम्हाला माहिती तुम्ही खूप दूरवरचा प्रवास करून या सुधागड नगरीमध्ये आल्यात, परळीच्या मैदानावरती आपला खेळ दाखवतायत, पण वेळेला देखील महत्व आहे, कारण की डेच्या मॅच डे मध्ये समाप्त झाल्यात तर खूप आनंद होईल. हा चेंडू शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय. सेकंड स्लिपचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला. लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव पूर्ण होतीये. टोटल 33. जशी वडू नवघर संघाची आपण भेदक गोलंदाजी बघतोय ना, नेक्स्ट इनिंग मध्ये देखील मजा येणार आहे. पंकज देसाई यांना पुन्हा एकदा आमंत्रण केलं जाते आपण व्यासपीठावरती. आपण ते देखील या मॅच मध्ये पूर्णपणे नियंत्रण ठेवून मॅच पाहतात. विलंद कार्पेट हा फटका येतोय. मिड विकेट क्षेत्राच्या जवळ या चेंडूला अडवलं गेलं आणि या चेंडूवरती सहज चित्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या गतीनं 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धावफलकावरती टोटल 35 धावा पूर्ण होतात स्कोर कार्ड वरती. हा सुरेख चेंडू गुडलाईन स्पॉट मध्ये या चेंडूला टाकण्याचा विक्रम झाला. चेंडूला उसळी मात्र देण्यात आली नाही. चाणक्य त्या चेंडूला हाताळतोय गोलंदाज दिनेश. स्लॉगरचं षटक होतं. या षटकामध्ये असं वाटलं होतं आक्रमणाने आक्रमणच केलं जाईल, पण पहिल्या 3 चेंडूचा खेळ मात्र गोलंदाजानं केला आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. येणाऱ्या 3 चेंडूवरती दिघोडे संघाच्या या धुरंधर फलंदाजांना आक्रमण करावं लागणार. आक्रमण इज बेस्ट डिफेन्स. आपल्याला आपला बचाव करायचा असेल तर समोरच्यावरती आक्रमण हे सुरू केलं पाहिजे. यावेळेस हेलिकॉप्टर फिरवलंय आणि ते लँड मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चांगला झेल. आणखी एक फलंदाज धन्यवाद. जलसो चषक 2022 हे माध्यम आहे. या आधीच्या मॅच मध्ये टीम अलिबाग परिसरातील नवगाव संघाला आपण बघितलं, जे नेहमी नावेनं प्रवास करतात. जंजिरा या किल्ल्यावरती सातत्यानं ते पाहायला मिळालेत, पण आता मात्र सुधागडच्या मैदानावरती त्यांचा खेळ आपण पाहिला या आधीच्या मॅच मध्ये. पण या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर दिनेशनं मात्र हा चेंडू सुरेख फेकला. त्याच्यावरती प्रत्युत्तर देताना यष्टिरक्षकानं मात्र चपलता दाखवली. आणखी एक फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतवलं. बाद होणारा फलंदाज होता क्रिश. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येईल. टोटल 35 या धावसंख्येवरती आता हँडब्रेक खेचला गेलाय. आयोजक सांगतात सायकल बरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी आता आणखी एक पारितोषिक देण्यात येणार आहे आणि त्याचे स्पॉन्सर कदाचित आमचे समालोचक असू शकतात. यावेळी जोरदार फटका हल्ला केलाय आणि मैदानामध्ये थरथराट देखील पाहायला मिळते, कारण पंचांचा नो चेंडूचा आला भीमरच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती षटकार आलाय. पण तिसऱ्या पंचांची देखील मागणी केली. हा निर्णय पेंडिंग आहे, पण 6 धावा नक्कीच स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. डीजे
पुण्यवान असेल आजच्या दिवसातला. नेहमी नो चेंडूचा इशारा आलाय म्हणजे 7 धावांनी धावफलकावरती वाढ. पुन्हा एकदा उघडा डोळे पहा नीट. अरे सरांचा मोबाईल देखील भेटला आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. वेळेस सरळ बॅटने खेळला फटका आणि या फटक्यावरती क्षेत्ररक्षक चुकला. चुकीला माफी नाही. चेंडू आर पार सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावा लागल्यात त्या टोटल 46. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये श्रेया एंटरप्राइजेस वडू नवघर संघाला धावा करायच्या त्या 47. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी आणि ऐकवण्यासाठी रिया डीजेला आपण पुन्हा एकदा आमंत्रित करूया. एक चांगलं सुमधुर पंकजी देसाई, शब्बीर भाई, सुलतान फार्म यांच्या माध्यमातून आर्थिक मदत आणि तब्बल ही स्पर्धा बंटीदादा बघितली तर 1 लाख रुपयाची आहे. होळीच्या अगोदर 50,000चं कॅश प्राइज ज्याला मिळेल त्याच्या घरी खऱ्या अर्थानं आपण बघतोय आनंद होईल. वडू नवघर संघ चला आपले सलामी वीर मैदानात पाठवा आणि कुणाच्या घरी कुणाच्या दारी कुणाच्या मंदिरी ह्या 4 ट्रॉफीज आपल्याला खूप छान पद्धतीने सौजन्य दिसणार आहेत. स्वर्गीय सुवर्णाताई कृष्णा देसाई यांच्या स्मरणार्थ श्री प्रसाददादा देसाई श्रेया एंटरप्राइजेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज बघतोय.
मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरची ट्रॉफी आदरणीय निलेश दादा साळुंके यांच्या माध्यमातून, मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल आदरणीय श्रीकृष्ण हॉटेलचे मालक आशिषभाई शेळके यांच्या माध्यमातून, मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज आयुष्मान सुशील दादा गायकवाड आणि नागेशभाई देशमुख यांच्या माध्यमातून, सर्व सन्मान चिन्ह सुधागड तालुका भारतीय जनता पार्टीचे हँडसम सरचिटणीस केतनजी कैलास देसाई यांच्या माध्यमातून, मैदान पुरवठा दिनेशभाई कुंभार, गणेशभाई कुंभार, प्रदीप दादा कुंभार, मणीश दादा कुंभार आणि राजेश दादा कुंभार यांच्या माध्यमातून मैदान असेल, बॉल पुरवठा सुशील दादा देसाई, शहजाद शहा, ऋतिक कारिया, राहुल मजेठिया आणि केतन पोपट, डीजेच्या भूमिकेत रुपेश भाई जाधव आणि 4 दिवस ज्यांनी आमच्यावर विश्वास टाकला असे पंच राजेंद्रजी भोईर सर आणि सागर दादा कोळंबे सर, या सगळ्यांची विशेष मेहनत. आणि त्याचप्रमाणे आता आपण बघतो शेखरजी मोरे असतील, संतोष शेठ देशमुख यांचा हा सामना मगाशी झाला, संतोष शेठ देशमुख त्या सामन्यामध्ये विजय झाले. आता एका बाजूला वडू नवघर आणि दुसऱ्या बाजूला अमर 11 दिघोडे. थँक्यू. वडू नवघर संघासाठी प्रदीपजी देशमुख साहेब यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत वडू नवघर संघासाठी. आणि प्रदीप देशमुख यांना विनंती असेल, आपण या लाईव्ह मॅचेस ते बघत आहेत. प्रदीप देशमुख वर्णे या गावावरून ते या सामना थेट पाहत आहेत. तुषार धुमाळ आणि सर्व आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हेलो, स्वागत, अभिनंदन आप सभी दर्शकों का। जलसो ट्रॉफी 2022 को जीतने के लिए बड़ी मेहनत, बड़ी जंग दो बेहतरीन टीमों के बीच श्रेया इंटरप्राइजेस वडू नवघर बनाम अमर 11 दिघोड़े टीम की बल्लेबाजी देखी और 4 ओवर में 46 रन बनाए और 47 रनों का पीछा। गेंदबाजी मार्ग पर छोटे ठाकुर जो कि 5 मिनट छोटे हैं विश्वजीत ठाकुर से, वह अभिजीत ठाकुर लाखों ठोकर खाकर ये ठाकुर बने हैं और दिघोड़े गांव उरण का नाम उन्होंने पूरे विश्व में किया है। 3 बज चुके हैं, यहां से अब कर्टिल मुकाबले होने की आशंका। प्रसाद देसाई, पंकज देसाई ने आज खाना नहीं खाया, सजीला स्ट्रोक नफासत भरे अंदाज में एक्स्ट्रा कवर के ऊपर से चौका नहीं जाएगा। मिथुन भाई 3 रन काफी तेजी के साथ पूरे किए, चौथा भी हो सकता है लेकिन अच्छी बात है चौथा नहीं हुआ उनका भी। 4 के 3 के साथ यश ने अपना खाता खोला है। लेकिन क्या कल कमाल का ओवर फेंका मिथुन को, शाम को बहुत नींद आई होगी लेकिन सैंडी को रात भर नींद नहीं आई होगी। 47 रन बने हैं, अब यहां से और 44 रनों की जरूरत है। बुर्ज खलीफा से क्या लाया है उन्होंने, वो है खजूर, पके हुए खजूर, एक्सपेंसिव गोल्ड लाया है। एक्सपीरियंस दिखा हमको, खोस्ता गेंदे आपने 3-4 डाली, उसके बाद खोस्ता गेंदे आपकी बहुत ही प्रसिद्ध है। स्टॉक बॉल आपका। अल्पेश दलवी ने कल मुझे नाराज किया कि क्यों उन्होंने मेरे हार्दिक पांड्या ने क्यों गेंदबाजी नहीं की उस मुकाबले में, ये बड़ा प्रश्न चिन्ह मेरे मन में। ये प्रैक्टिस तो हमेशा करते हैं वे, लेकिन क्या हुआ, क्या कुछ रणनीतियां शिवा दलवी के साथ, क्या उनकी अनबन बन चुकी हैं, क्या शिवा दलवी और उनके बीच नोकझोंक हैं? तो एसएमएस कीजिए 245708 पर। ऊपरी किनारा, कैच की संभावना और 5वें अटेम्प्ट में इस कैच को लिया है और यहां पर पहली विकेट मिलती हुई दिघोड़े टीम को। डीजे का तो बच गया बाजा, लेकिन क्या आपकी टीम हारी उसका कल आपने क्या विश्लेषण किया? मिथुन सर, अनिल सर, विश्लेषण किया? नहीं किया होगा मुझे पता है।
3 रनों पर पहला विकेट गिरता हुआ अंकुश के रूप में। अंकुश एक बड़ा शॉट खेलने की वजह से आउट हुए हैं और सभी तुषार नए बल्लेबाज अब मैदान पर। ओहो स्लॉग स्वीप, क्या सुंदर मस्तक पे दस्तक, जेट विमान की तरह गेंद को डीप फाइनल के ऊपर से भेज दिया 6 रनों के लिए। शानदार स्ट्रोक और 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रनों पर। इस बार व्हाट अ स्ट्रोक भाई, ये क्या खाकर आया है, बना दी रेल निकाल दिया तेल। और ये बल्लेबाज घनश्याम का यश का हवा हवाई खेल, ये 4 रन बैकवर्ड पॉइंट के ऊपर से। ये रिड्यूस किया है सोनू निगम ने, गाना कंटिन्यू कीजिए। गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गए। अच्छी वापसी करनी होगी अभिजीत ठाकुर को। वापसी की अंदर की तरफ गेंद कटी, नाजुक हिस्से पर बिल्कुल नहीं लगी गेंद। लेग 22 के स्वरूप में रन आता हुआ यह बल्ले से हुई ब्रश, 1 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ेगा। 14 रन 47 का पीछा, कहां तक आगे अनिल सर देखिए, काफी रोमांचक मुकाबला हो सकता है। जिस तरह से आपकी मूछे काफी खूबसूरत है, गोवा की प्लानिंग कर रहे हैं, वाह। शानदार तरीके से ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे गोवा टूर्स एंड ट्रेवल्स, स्पॉन्सर बाय रुपेश भाई आवासकर। 1 ओवर का खेल समाप्त, 1 विकेट के नुकसान पर 14 रन। डीजे ड्रिंक्स ब्रेक आएगा मैदान पर, और वैसे ही ड्रिंक्स ब्रेक आ सकता है यहाँ पर। अब मैं कहूंगा कि जूस की मांग हो रही है, और जयदत्त और नहीं, मेरा नहीं, मैं नहीं पीऊंगा भाई को, और ओमकार सालुंके, जिनको बॉल पकड़ने का बहुत ही अनुभव है, विशेषज्ञ हैं वो। चाहे नीविया की गेंदें हैं, कैप्टन की गेंदों को पकड़ते हैं, हाँ टेनिस की। प्रतिपारी का वो होगा मुकाबला, लेकिन मुकाबला बड़ा है, समय बड़ा है, रहने सबको अब बस संघर्ष करना पड़ेगा। हेलो, ये डॉट डिलीवरी
ओहो, नोजल डिलीवरी जस्ट लाइक अ फ्लैश ऑफ लाइट। बढ़िया गेंदबाजी हो रही है। हेलो, शानदार वापसी की है गेंदबाजी करने वाले गेंदबाज आयुष द्वारा। ये लगातार की बंटी सर देखिए तो लगातार की बहुत डॉट डिलीवरी आ रही है। 3 और आखिरी के एक गेंद पे यानी कि कुल मिलाकर 4 डॉट आई है। 14 रन बने हैं। यहाँ से संघर्ष बन रहा है। दिगोडी टीम की बढ़िया गेंदबाजी अभी तक हो रही है। आयुष ने शानदार गेंदबाजी की। आयुष मंत्रालय भारत सरकार। शॉर्ट पिच गेंद पुल किया है और एक आसान सा कैच फाइन लेग पर, और इसी के साथ दूसरा विकेट गिरता हुआ श्रेय एंटरप्राइजेस वडू नवगढ़। प्रसाद जी शेड़गे आपको आना है अतिथि मंच पर स्कोरिंग के लिए। व्हाट अ डिलीवरी। तालियां इस गेंदबाज के लिए बजनी ही चाहिए। 5 गेंदे उन्होंने बिंदी फेंकी हैं। दिनेश आए हैं नेट नंबर 4। यश आउट हुए हैं, अंकुश आउट हुए, घनश्याम और दिनेश की जोड़ी। आखिरी गेंद आयुष की इस दूसरे ओवर की अंतिम गेंद। मंजिलें तो उन्हीं को मिलती हैं जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। क्या हौसला है इस खिलाड़ी के पास कि 5 गेंदे बिंदी डालने वाले गेंदबाज के ऊपर आक्रमण करने की हिम्मत है। हिम्मत करनी होगी, हिम्मत ना खोना। अभी बहुत आगे जाना है। जिन्होंने कहा था कि तुम्हारे बस का नहीं, उन्हें भी कर दिखाना है। शॉर्ट आर्म पुल कैच या 4। एक टिप्पा गेंद सीमा पार। मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। अठरा धावा झाल्या धावफलकावर। 12 चेंडू मध्ये आता 29 धावांची गरज। 12 चेंडू आणि 29 धावा कंपल्सरी चेसिंग। नवगाव टीम आपल्याला विनंती असेल की आपण तयार राहायचं आहे। लगेच आपला सामना लागणार आहे। 5 मिनिट आपल्याला ब्रेक दिला जाणार नाही, लक्षात घ्या। जलसो ट्रॉफी 2022 मध्ये सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आणि ड्रीम्स क्रिकेटवर जे सर्व प्रेक्षक हा सामना पाहत आहेत त्या सर्वांचं बंटी दादा असतील, अमित दादा असतील, रुपेश भाई, रौनक भाई या सगळ्यांच्या वतीने जलसो कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। क्रिश पारी की तीसरी ओवर लेकर क्रिश राइट आर्म ओवर द विकेट। 4-4 ओवर प्रति पारी के मुकाबले में अगर देखिए प्रणय सर तो हर एक गेंदबाज के कोटे में एक एक ओवर आता है। 5 ओवर प्रति पारी का मुकाबला है तो एक गेंदबाज स्पेल करता है। और जलसों में 3 दिन 5-5 ओवर प्रति पारी के मुकाबले खिलाए एसोसिएशन के सभी। ये बड़ी उपलब्धि जलसो ट्रॉफी में।
ओहो व्हाट अ डिलीवरी, लगातार की 2 गेंदें बिंदी। मोहम्मद अजहरुद्दीन की तरह ये गोल कैप पहने हैं। मोहम्मद अजहरुद्दीन भी ऐसी गोल कैप पहनते थे। सौरव गांगुली से पहले सर्वश्रेष्ठ भारतीय कप्तान थे, उसके बाद सौरव गांगुली आए, उसके बाद महेंद्र सिंह धोनी आए। महेंद्र सिंह धोनी का रिकॉर्ड तोड़ा विराट कोहली ने। क्या यह छक्का आएगा? फुल टॉस और आएगा, आएगा क्यों नहीं आएगा? ए भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी 6 रन। लगता है सर्वोत्तम बचाव है। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस। 6 के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 24 रनों पर। सचिन तेंदुलकर सबसे पहले दोहरा शतक जड़ा उन्होंने दक्षिण अफ्रीका के खिलाफ गुजरात में। वैसे ही बल्लेबाजी करनी होगी वडूनगर टीम को। इस बार फुल लेंथ की गेंद, बॉलर को बैक ड्राइव, 2 एक तो पूरी हुई है। क्या होगा दूसरा? नहीं, अच्छी फील्डिंग वहां पर निगोडी टीम द्वारा। और ये देखिए 1 के साथ स्कोर आगे बढ़ता है 25 पर। ये गुलाबी रंग, इस गुलाबी रंग को पसंद करते हैं सभी महिला वर्ग, लेकिन सभी पुरुष पसंद करते हैं भगवे रंग को। 25 रन। आज बिरयानी बहुत ही लजीज बनी थी। अबू शेख लेकिन खासे नाराज है पंकज जी आपसे। शानदार स्ट्रोक ऑफ साइड पर, 1 तो मिलेगा। क्या होगा दूसरा? आपको रन दौड़ने होंगे, आपको ऐसा फुर्तीपन दिखाना होगा जॉन्टी रोड्स की तरह। रनिंग बिटवीन द विकेट दिखानी होगी। 1 के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 26 रन। मुगाजी आमटी आहे जेवायला, चालेल चालेल। क्या आएगा? बड़ा स्ट्रोक, इनसाइड एज, गेंद जाती हुई लेग स्लिप पर। 1 तो बना है लेकिन दूसरा रन नहीं हो रहा है। और ये दूसरा भी क्या होगा? पूरा अंपायर का निर्णय आना शेष। 2 रन पूरे और 2 के साथ इस तीसरे ओवर की हुई है। सहा 19 धावांची आवश्यकता। डीजे राजभाव देसाई, हैंडसम पर्सनालिटी जिनके ऊपर 4 मुझे कम लग रहे हैं और हो सकते हैं। राज छुपा रहे हैं। एक खूबसूरत सा चेहरा है उनका, और जब वो KTM RC 319 लेकर निकलते हैं रास्ते पर तब तामझाम देखने को मिलता है। 6 गेंदे और 19 की जरूरत। 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता। मिथुन सर, क्या है प्रेडिक्शन आपका? रन बनते हैं या आखिरी तक जाएगा? 6 गेंदे और 19 की जरूरत। देखो मुश्किल तो कुछ है नहीं इस ग्राउंड पर, क्योंकि हम लोगों ने देखा है 3 बॉल में 18 रन भी आ रहे हैं। ठीक है, तो थोड़ा टफ तो जाएगा बैट्समैन के लिए, लेकिन मेहनत करनी होगी। बिल्कुल मेहनत करनी होगी। टूटने लगे हौसले तो ये याद रखना कि बिना मेहनत के तख्त तो ताज नहीं मिलते। यूं तो ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि जुगनू को भी रोशनी के मोहताज नहीं होते। 2 रन स्कोर बोर्ड पर, 5 गेंदे 17 की जरूरत। वडूनगर या दिघोड़े?
वडू नवगर या दिघोड़े, कौन सी टीम जाएगी आगे? बढ़िया गेंदबाजी रमेश द्वारा दाहिने हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे। अब 4 गेंदे और 3 बड़े स्ट्रोक। आपको रनों को सीमा पार मांगना होगा। परों को खोल, जमाना उड़ान देखता है, जमीन पे बैठकर कहां आसमान देखता है। छक्के तो चौके तो लगा, क्योंकि अच्छे स्ट्रोक पर बड़ा बड़ा बल्लेबाज भी गेंदबाज भी सलाम ठोकता है। क्या सलाम ठोकेगा गेंदबाज या आक्रमण करेंगे बल्लेबाज? जड़ हेलो हेलो, क्रूशल मुकाबला। अब गेंदें बची है 3 और 16 की जरूरत। 16 का डोला, 46 की छाती, जिसमें है दम वही है बाजीराव सिंघम। जहां सर झुके वहां मंदिर है, जहां नदी समाप्त वहां समुंदर है। हर बल्ले को घुमाता है वही तो सिकंदर है। सिकंदर मुकद्दर का सिकंदर, 6 रन। साथ 2 गेंदे और 10 रनों की कंपलसरी जरूरत। 10 से बस नहीं होना होगा, बरोबर ना? 2 10 ना? धावा किती झालेत बघ? 37 झाले। 2 चेंडू 10 धावा कंपल्सरी। काय बोलताय? थांबा, 37 झालेत का बघा? 37 झालेत सर। 19 पाहिजे होते ना? पहिल्या 2, नंतर 1 आणि नंतर 6, 4 चेंडू मध्ये 9 आल्यात। टस से मस नहीं होना होगा, दबंग बनना होगा, सलमान बनना होगा। दबंगाई दिखाई होनी होगी बल्लेबाजों को। नहीं, अब यहां से मैच दिघोड़ी टीम के पास जाएगा। अब 1 गेंद और 8 की जरूरत। राज तो कुछ और नहीं, 2 चमचे, 2 बूंद जिंदगी की। राज तो किसी और चीज के फैन है। राज जैसा ही इनके शुरुआतों से टॉस होगा। नौगांव बनाम विनिंग टीम। बहुत ही हट्टे कट्टे बने हैं प्रणय राजपुरकर, बहुत दूध पीते हैं। सागर कदम ने उनकी स्पॉन्सरशिप हटा ली है प्रणय राजपुरकर के सर के ऊपर से। यह आज की ब्रेकिंग न्यूज है। और इसी के साथ अमर 11 दिघोड़े यहाँ पर जीत चुकी है। दोनों ही टीमों का विशेष रूप से आभार। जलसू ट्रॉफी में आए, अब अच्छा क्रिकेट खेले वडू नवगर। जीत और हार एक ही सिक्के के 2 पहलू। अभिजीत ठाकुर जीते हैं। तो आइए अब होगा टॉस, तब तक रुकते हैं, सुनते हैं डीजे मास्टर को।